अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीनाथाच्या या प्रांगणामध्ये भगवान श्री नवनाथांच्या दरबारामध्ये आणि श्री भगवान श्री कृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती असणाऱ्या श्रीमद भागवताच्या या कथा मंडपामध्ये सुरू असलेली आपली ही श्रीमद भागवत कथा भगवान पंढरीनाथाची असीम अपार अपूर्व अशी आपल्यावरती कृपा आहे आणि या कृपेच्या माध्यमामधून ही कथा श्रवण करण्याचा योग आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे। माणसाच्या जीवनामध्ये सत्संग घडत असतो, परंतु तो सत्संग घडत असताना त्या सत्संगाच्या पाठीमागे काहीतरी पुण्याची सामग्री असते। त्यावेळेस तो सत्संग माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो। म्हणून कालच्या दिवसापासून आपल्या या परमपावन भगवान नवनाथांच्या या प्रांगणामध्ये ही भव्य आणि दिव्य असणारी श्रीमद भागवताची कथा प्रारंभ झालेली आहे। श्रीमद भागवताचं मंगलाचरण करत असताना शुकदेवजींनी मंगलाचरण केलेलं आहे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमा। काल आपण मंगलाचरण फक्त पाहिलं। भगवान शुकदेवजी भगवान परमात्म्याला नमस्कार करतात। जो भगवान परमात्म्याचं स्वरूप सच्चित आनंद रूप आहे आणि जो तीन तापाचं निवारण करणारा आहे, तापत्रय विनाशाय म्हणजे तीन तापांचा जो विनाश करणारा आहे, नाश करणारा आहे, अशा भगवंताला माझा नमस्कार असो, अशा पद्धतीने मंगलाचरण केलेलं आहे। नंतर महात्म्यामध्ये एक कथा येते, ती कथा नारद आणि भक्तीचं चरित्र। श्रीमद भागवत ऐकल्याच्या नंतर पदरामध्ये काय फल प्राप्त होतं या कथेमधून आपण ऐकलेलं आहे। भक्ती दुःखी अवस्थेमध्ये नारदांच्या जवळ गेलेली आहे आणि गेल्याच्या नंतर नारदांना आपलं दुःख सांगितलं। नारदांनी विचारलं, अगं तू कुठून आलीस, कुठं चाललीस, काय तुझं नियोजन आहे, तू दुःखी कशाने झालीस? त्यावेळेस त्या भक्तीने नारदांना सांगितलं, नारदजी अहो माझी उत्पत्ती कुठं झाली? माझी उत्पत्ती द्रविड देशामध्ये झाली। उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता। माझी उत्पत्ती द्रविड देशामध्ये झाली, तिथून मी कर्नाटकामध्ये आले, महाराष्ट्राच्या काही काही ठिकाणी मी आले आणि गुजरातमध्ये आल्याच्या नंतर मला जीर्ण अवस्था प्राप्त झाली। का तर पुढं कलियुग त्या ठिकाणी प्रारंभ झालं आणि कलियुगामध्ये माझी अवस्था अशी झाली, तत्र घोर कलेर योगात पाखंडे खंडितांगका दुर्बलारम चिरम याता पुत्राभ्याम समंदता। माझी अवस्था छिन्न विछिन्न झाली, माझे पुत्र त्या ठिकाणी वृद्ध झाले आणि मी तरुण झाले। ही कलियुगाच्या प्रभावाने माझी अवस्था झाली। तिथून पुढे मी वृंदावनामध्ये गेले आणि वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर माझी जी छिन्न विछिन्न अवस्था झालेली होती ती अवस्था पुन्हा पूर्ववत त्या ठिकाणी झाली। इथपर्यंत काल आपण चरित्र ऐकलं, इथपर्यंतची कथा कालच्या कथेमध्ये आपण ऐकली। तिथून पुढे नारदजीने त्या भक्तीला श्रीमद भागवत सांगितलं आणि भागवताच्या श्रवणाने भक्ती ज्ञान वैराग्य यांना पूर्ववत शरीर त्या ठिकाणी प्राप्त झालं। इथपर्यंतची कथा कालच्या चिंतनामध्ये आपण ऐकलेली आहे। नारदांच्या माध्यमामधून भक्तीचं हे कष्ट दूर झालं।
म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जर कष्ट आलं, दुःख आलं, दुःख कोणत्याही स्वरूपाचं असू द्या, संसारामधलं दुःख असू द्या, पारमार्थामधलं दुःख असू द्या. तुम्ही म्हणाल संसारामध्ये दुःख ही काही नवीन गोष्ट नाही, पण पारमार्थामध्ये दुःख कुठलं आहे? पारमार्थामध्ये सुद्धा दुःख आहे. अनेक दिवस आपण भगवान परमात्मा भेटावा याच्यासाठी साधना करावी, आणि तरी सुद्धा भगवंत आपल्याला भेटू नाही, भगवंताने दर्शन देऊ नाही, हे परमार्थामधलं दुःख आहे. म्हणून ऐका, आपल्याला कुठलंही दुःख होऊ द्या, कसंही दुःख होऊ द्या, या दुःखामधून सोडवण्याचं काम संत करत असतात. कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी. कथा दुःख करे, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी. कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, ओ कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, ओ कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची. कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी. ओ कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा सुख करी, कथा दुःख हरी. ऐका, म्हणून भगवंताची कथा ही सुखकर आहे, आणि प्रत्येकाच्या दुःखाचं हरण करणारं काय असेल तर श्रीमद भागवत कथा आहे. म्हणून माणसाने जीवनामध्ये दुःख झालं, तापाने मनुष्य पीडित झाला, तर त्याने एक तर भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे, नाहीतर संतांच्या जवळ गेलं पाहिजे. कारण माणसाला झालेलं दुःख, माणसाला झालेला ताप, माणसाला झालेलं कष्ट, या सगळ्यांची मुक्तता संत त्या ठिकाणी करत असतात. म्हणून भक्ती आपल्या 2 मुलांसहित नारदांकडे गेली, आणि नारदाने भक्तीला त्या दुःखामधून त्या ठिकाणी सोडवलं. त्या कष्टामधून भक्तीचं त्या ठिकाणी रक्षण नारदजींनी केलं. सांगायचा मुद्दा असा आहे, नारदांच्या माध्यमामधून भक्तीने हे श्रीमद भागवत ऐकलं, आणि भागवत ऐकल्याच्या नंतर त्या भक्तिरूपी महिलेला जे कष्ट झालेलं होतं, ते कष्ट असणारं त्या ठिकाणी दूर झालं. म्हणून ही भागवत कथा आपल्याला ऐकायची आहे. भागवताचं महात्म्य सांगतात. शुकदेवजी महाराज पुढे सुद्धा महात्म्य सांगत असताना एक कथा सांगतात की भागवत ऐकल्याच्या नंतर काय फायदा होतो. कारण जगामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये माणसानं माणसासोबत कसं वागावं, घरातील कुटुंबासोबत कसं वागावं, नोहे आपल्या वडिलांसोबत कसं वागावं, आईसोबत कसं वागावं, एका राजानं प्रजेसोबत कसं वागावं,
एका पत्नीनं पतीसोबत कसं वागावं याच्या पुढे जाऊन सांगेल. एका भावानं भावासोबत कसं वागावं हे शिकवणारा ग्रंथ, अर्थात जीवन कसं जगावं शिकवणारा ग्रंथ म्हणजे श्री रामायण आहे. आणि जीवन जगत असताना शेवटी मरावं कसं हे शिकवणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे. असं गोड असणारं हे प्रभूचं चरित्र आहे. कारण ही रामकथा अशी आहे, शुकदेवजी महाराज वर्णन करतात की पुन्हा 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 ऐकावी वाटते, पुन्हा पुन्हा सेवन करावी वाटते, पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते. कारण ही कितीही वेळा ऐकली, कितीही वेळा श्रवण केली तरी सुद्धा असं वाटतं पुन्हा ऐकत राहावं. याला म्हणायचं भगवंताचं चरित्र. शुकदेवजी महाराज म्हणतात, सदा सेव्या सदा सेव्या श्रीमत भागवतीं कथा यस्या श्रवण मात्रेन हरिश्चिन्तं समाश्रयेत. पुन्हा 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 ऐकावे वाटते अशी असणारी ही भगवान परमात्म्याची असणारी कथा आहे. तुलसीदासजी महाराज सुद्धा म्हणतात, मी किती वेळा असणार या ठिकाणी ही भगवान प्रभूची कथा ऐकली, सांगितली, पण माझी याने तहान बुजत नाही, याने माझी तहान बुजत नाही. अशी प्रभूची कथा आहे. तुलसीदासजी महाराजांची खूप खूप असणारी गोड त्या ठिकाणी चौपाई आहे बघा. तुलसीदासजी महाराज म्हणतात, पुनी पुनी कीर्तनी ओ सोनी सुनाई सोनी सुनाई. पुनी पुनी कीर्तनी ओ सोनी सुनाई सोनी सुनाई. पुनि कीर्तनी ओ सोनी सुनाई सोनी सुनाई. पुणे पुणे कीर्तनी हो सोने सुनाए सोने सुनाए. जिनके प्यास बुझतानु जाई जिनके प्यास बुझत जाई. जिनके प्यास बुझतानु जाई. जिनके प्यास बुझत पुनी पुनी कीर्तनी हो सोनी सुनाई सोनी सुनाई. पुनी पुनी कीर्तनी हो सोनी सुनाई सोनी सुनाई. श्री राम जय राम जय जय राम जय हो श्री राम जय राम जय जय राम जय जय राम. भगवंताचं चरित्र असं गोड आहे. महाराज म्हणतात, पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई जिनके प्यास बुझत अनुजाई. अर्थात माणसाने एकदा जेवण केल्याच्या नंतर पुन्हा त्याला एखादी वेळेस एक दिवसभर त्याला पुन्हा भूक लागणार नाही. एखाद्या माणसाला तहान लागली, त्यांनी पाणी पिल्याच्या नंतर तास 2 तास 3 तास 4 तासापर्यंत त्याला तहान लागणार नाही. परंतु महाराज म्हणतात, माझ्या प्रभूची कथा अशी नाही. मी प्रभूची कथा ऐकतोय, श्रवण करतोय, तरी सुद्धा मला पुन्हा 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 ऐकावं वाटतंय. कारण जिनके प्यास बुझता अनुजाई, ती पिल्याच्या नंतर अजून त्याने तहान वाढत जाते. अशी प्रभूची गोड असणारी ही कथा आहे. गोड असणारं महात्म्य आपण श्रवण करत आहोत. या भागवताच्या कथेने सामान्य माणसाचा उद्धार होतो याचं नवल नाही. या श्रीमद भागवतामध्ये, या महात्म्यामध्ये हे गोकर्ण आख्यान नावाची कथा आहे. याच्यामध्ये जो मनुष्य जीवनामध्ये कधी पाप केलं, पुण्य केलं नाही, जीवनभर कधी पापच करत राहिला आणि शेवटी मरत असताना
जीवन संपल्याच्या नंतर एका भूत योनीला प्राप्त झाला आणि त्या भूत योनीला प्राप्त झालेल्या व्यक्तीने सुद्धा भागवत ऐकलं आणि त्याचा उद्धार झाला. म्हणजे सामान्य माणसाचा उद्धार होतो याच्यामध्ये काय नवल नाही महाराज. म्हणून या ठिकाणी गोकर्ण आख्यानाची सुंदर असणारी कथा या ठिकाणी सांगतात. कारण ही कथा आपण सामान्य रूपाने या ठिकाणी बसून ऐकतो याच्यामध्ये काही नवल नाही. स्वर्गातले देव सुद्धा ही कथा ज्या ठिकाणी कथा चालू असते त्या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा आपल्या सगळ्या भक्तांसहित येतात. भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, हे उद्धवा, माझे भक्त गाथी जेते नारदामी उभा तेते. उद्धवाला सांगतात, माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी भजन करतात, ज्या ज्या ठिकाणी माझ्या कथेचं गायन करतात, त्या त्या ठिकाणी मी स्वतः कथा ऐकण्यासाठी येत असतो. वैकुंठो वासिनो येच वैष्णवा उद्धवादया तत्कथा श्रवणार्थं ते गूढरूपेण संस्थिता. त्या ठिकाणी भगवान परमात्मा भक्तांसहित कथा ऐकण्यासाठी येतात. गोकर्णाचं आख्यान सांगतात. आत्मदेव ब्राह्मण आहे, धर्मानं वागणारा ब्राह्मण आहे, धर्माचं पालन करणारा ब्राह्मण आहे. त्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर खूप दिवस लग्नाला झाले, परंतु मूलबाळ प्राप्त होत नाही. एके दिवशी सहज विचार आला मनामध्ये, आपल्या लग्नाला जवळजवळ 10-12 वर्ष झाली, मूलबाळ होत नाही. दारामध्ये जे वृक्ष आहे त्या वृक्षाला फळं येत नाहीत. दारामध्ये जी गाय बांधलेली ती गायीनं सुद्धा आजपर्यंत कधी वासरू दिलं नाही. काय असेल, काय दोष असेल म्हणून दुःखी झाला. कारण माणसं संसारामध्ये कधीही दुःखी असतात. आता इथं तुम्ही एवढे सगळेजण येऊन बसलात, खरं सांगा, इथं बसल्याच्या नंतर काही घरची आठवण येते का? भगवंताच्या मंदिरामध्ये जा, कधी कीर्तन ऐकण्याच्या निमित्ताने जा. जोपर्यंत आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये असतो ना, तोपर्यंत कधीच आपलं दुःख आपल्याला जाणवत नसतं. आणि एकदा का आपण आपल्या संसारामध्ये गेलो, पुन्हा ते दुःख आपल्याला सोडत नसतं. प्रत्येक माणूस हा संसाराने त्या ठिकाणी बरबाटलेला आहे. या जगामध्ये कोण सुखी आहे महाराज? आपल्याला असं वाटतं आपल्या गावचा सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तो सुखी आहे, कारण त्याच्याकडे खूप संपत्ती, खूप पैसा आहे, घरदार व्यवस्थित आहे, शेतीवाडी, गाड्या घोड्या, बंगला सगळं काही आहे त्याच्याकडं. आपण असा विचार करत असतो गावातला सगळ्यात श्रीमंत आहे आणि तो सगळ्यात सुखी आहे. पण ऐका, तो सुद्धा दुखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे.
दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे जय हो. जो टाळी वाजवायची सगळ्यांनी. दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे रोजो के सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे कबीरदास महाराज वर्णन करतात, या जगामध्ये कोण सुखी आहे महाराज. आपण ज्याच्याकडे पाहू तो दुःखी त्या ठिकाणी दिसतो. कबीरदास महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया तपसी दुखी दुआरे. जो देखे सो दुखिया बाबा. जगामध्ये आपल्याला असं वाटतं, ज्या माणसाने संन्यास घेतलेला आहे, विरक्त झालेला आहे, तो सुद्धा दुःखी. जोगी दुखिया जंगम दुखिया, आणि जो तप करतो तो सुद्धा दुःखी आहे. तुम्ही म्हणाल तो तर आता तपाला बसलाय, तो कशाने दुःखी. कारण तपाला बसलाय, परंतु अजून ज्याच्या निमित्ताने तप केलंय तोच भेटायला आला नाही, म्हणून तो सुद्धा दुःखी. म्हणून जगामध्ये सुखी कोणीच नाही, सगळे लोक दुःखी आहेत. प्रत्येकाला कशाचं न कशाचं दुःख आहे. म्हणून हा आत्मदेव जो होता तो सुद्धा दुःखी होता. त्याच्या दुःखी होण्याचं कारण असं होतं, अनेक वर्ष लग्नाला झाली परंतु तरी सुद्धा मुलबाळ होत नव्हतं. त्याच्या निमित्ताने तो दुःखी होता. कारण संसाराचं फळच काय असेल तर संसाराचं फळ म्हणजे मुलं लेकरं बाळ होणं हे संसाराचं फळ आहे. तो म्हणला एवढे दिवस होऊनही जर मुलबाळ होत नसेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. मला मुलबाळ होत नाही याच्यामध्ये काही नवल नाही. दारामध्ये जी गाय बांधलेली होती त्या गायीला सुद्धा कधी वासरू होत नव्हतं. दारामध्ये जी वृक्ष होती त्या वृक्षांना कधी फळ येत नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी तो दुःखी आहे. आणि त्या दुःखी अवस्थेमध्ये विचार करू लागला, आता आपल्याला या ठिकाणी जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाही. कशासाठी जीवन जगायचंय. आणि वनामध्ये आत्महत्या करण्याच्या निमित्ताने निघून गेला. आत्महत्या करण्याच्या निमित्ताने वनामध्ये निघून गेल्याच्या नंतर चालत चालत गेलेला एका वृक्षाखाली जाऊन बसला. आणि बसल्याच्या नंतर विचार करतोय, आता आत्महत्या आपल्याला करायची. तेवढ्यामध्ये वाटाने जाणारे एक साधू महात्मा त्याला दिसले. दिसल्याच्या नंतर त्याने विचार केला, जाऊ दे, असंही आपलं आयुष्य आता संपणार आहे, आपल्याला असंही आयुष्य संपून टाकायचंय. चला महात्मा कोणीतरी रस्त्याने जातोय त्या महात्म्याचं दर्शन घ्यावं. आणि महात्म्याच्या जवळ गेला. गेल्याच्या नंतर त्या महात्म्याला नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर त्या महात्म्यानं आत्मदेवाच्या तोंडाकडे पाहिलं आणि विचारलं, का रे जरा दुःखी दिसतोस, काही संकट आहे का तुझ्यावरती. महाराज, मनुष्य एक तर दुःखी असावा आणि दुःखी असल्याच्या नंतर त्याला कोणी विचारावं, का रे काय झालं, का दुःखी आहेस, आणि मग त्याच्या दुःखाला बाण फुटत असतो. तसं आत्मदेवाच्या जीवनामध्ये झालं. त्या महात्म्याने विचारलं, काय झालं, का दुःखी आहेस, काय त्रास आहे. ऐकल्याच्या नंतर त्याच्या दोन्ही डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या, रडू लागला. आणि रडायला लागल्याच्या नंतर त्या महात्म्याचं अंतकरण कसं असतं बघा. तुकोबरा एका ठिकाणी वर्णन करतात, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. महात्म्याचं अंतकरण नवनीत म्हणजे लोण्यासारखं मऊ असतं. समोरच्याला दुःख झालं, त्या दुःखाने महात्मा दुःखी होतो. समोरच्याला आनंद झाला, त्या आनंदाने महात्मा आनंदी होत असतो. म्हणून आत्मदेवाचं दुःख पाहिलं आणि तो साधू सुद्धा दुःखी झाले.
साधूने विचारलं, अरे काय झालं, का रडतोस? साधूनं त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याचे डोळे पुसले आणि विचारलं, का रडतोस? काय झालं रडायला? कशाचं दुःख झालं? एवढा दुःखी का झालास? आणि मग त्या महात्म्यानं सांगितलं, काही नाही महाराज. आत्मदेवानं सांगितलं, अहो कितीतरी दिवस माझ्या लग्नाला होऊन गेलेत, परंतु मला मुलबाळ होत नाही. याच्यामध्ये काही नवल नाही. माझ्या दारामध्ये जे वृक्ष आहेत त्या वृक्षांना फळं सुद्धा लागत नाहीत. माझ्याकडे एक गाय आहे, त्या गायीला आजपर्यंत कधी वासरू झालं नाही. एवढं काय मी पाप केलंय? त्यावेळेस त्या महात्म्यानं सांगितलं, चल जाऊ दे, दुःखी होऊ नको, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू का दुःखी आहेस? तुला मुलबाळ नाही म्हणून दुःखी आहेस, परंतु नंतर मुलबाळ झाल्याच्या नंतर सुद्धा मुलबाळांच्या दुःखाने पुन्हा दुःखी होऊ नकोस, मुलाबाळांच्या त्रासाने पुन्हा दुःखी होऊ नकोस. आत्मदेवाने त्या महात्म्याला सांगितलं, महाराज अहो संसाराचं फल काय असेल तर मुलबाळ असणं हे संसाराचं फल आहे. मुलाबाळांच्या दुःखाने मी दुःखी झालो तरी चालेल, परंतु मला मुलबाळ नाही म्हणून मी खूप दुःखी आहे. त्या महात्म्याने कसलाही विचार न करता आपल्या झोळीमधून एक फळ काढलं, आत्मदेवाच्या हातामध्ये दिलं आणि आत्मदेवाला सांगितलं, हे फळ तुझ्या पत्नीला दे. या पत्नीने फळ खाल्ल्याच्या नंतर याच्यापासून तुझी पत्नी गर्भवती होईल. आणि सांगितल्याच्या नंतर आत्मदेवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. तो म्हटला, आता एका साधूच्या एका फळाने मला मुलबाळ होणार म्हणून एवढा आनंद महाराज. आणि त्या वनामधून जंगलामधून नाचत नाचत घराच्या दिशेने निघाला, उड्या मारत निघाला, कारण साधूचा आशीर्वाद भेटला. आणि घरी आल्याच्या नंतर ते फळ आपल्या पत्नीला दिलं. त्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. आणि दिल्याच्या नंतर त्या धुंदुलीला सांगितलं, हे फळ तू खा, खाल्ल्याच्या नंतर याच्यापासून तू गर्भवती होशील. आपल्याला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर तुझ्या पोटी सुंदर असणारा मुलगा जन्माला येईन, कारण एका साधूने दिलेलं हे फळ आहे, साधूचा आशीर्वाद आहे. या जगामध्ये एक वेळेस देवाचं वचन खोटं होईल, परंतु साधूचं वचन कधी खोटं होत नसतं, म्हणून हे साधूने दिलेलं फळ आहे. धुंदुलीने विचार केला, म्हटली गर्भवासाचं दुःख कोण सहन करील? आपल्याच्यानं ते होणार नाही, म्हणून हे फळ मी खाणार नाही. त्या आत्मदेवाला फक्त सांगितलं, काही नाही म्हणे, मी फळ खाईल. आत्मदेव निघून गेला आणि त्या धुंदुलीनं ते फळ त्या दारामध्ये बांधलेली जी गाय होती त्या गायीला खाऊ घातलं. कारण ती म्हणली, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये कोण वागविल या बाळाला? कोण हे दुःख सहन करील? आणि गर्भवासाचं दुःख काही साधं नाही, म्हणून हे दुःख मी सहन करू शकत नाही. गाईला फळ खाऊ घातलं आणि फळ खाल्ल्याच्या नंतर त्या फळापासून गाय गर्भवती झाली. दारामध्ये जे वृक्ष होते त्या वृक्षांना फुलं येऊ लागले. मात्र या धुंदुलीनं काय केलं, आपल्या मालकाला कळू नये म्हणून ती जसे जसे महिने जसे जसे दिवस लोटत जातील तसं तसं पोटाला चिंध्या गुंडाळू लागली, कारण गर्भवती असल्याचं सोंग करू लागले. परंतु इकडे आत्मदेवाला एवढा आनंद होत होता, आपली पत्नी गर्भवती आहे म्हणून आनंद होत होता. आत्मदेवाने त्या धुंदुलीला 7 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर डोहाळे विचारले, परंतु ही गर्भवतीच नव्हती, तिला कसले डोहाळे होणार? आणि महाराज शेवटी 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर दारामध्ये जी बांधलेली गाय होती त्या गायीनं एका सुंदर त्या ठिकाणी मुलाला जन्म दिला. परंतु तो मुलगा गायीच्या पोटी आज जन्माला आलेला होता, त्याचे कान गायीच्या कानासारखे होते, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण असं नाव ठेवलं. कान फक्त गायीच्या कानासारखे आणि बाकी शरीर मनुष्यासारखं, त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. तिला वाटलं आता 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेत, आता आपण या चिंध्या बांधल्यात पोटाला, याचं काय? म्हणून तिची बहीण गर्भवती होती आणि तिला सुद्धा जुळे 2 मुलं झाली. तिला 2 मुलं जुळे झाल्याच्या नंतर तिनं आपल्या बहिणीला सांगून त्याच्यातलं एक मुलगा स्वतःसाठी घेऊन आली आणि पोटाच्या चिंध्या सोडून टाकल्या. जो बहिणीचा मुलगा आणलेला होता त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. गाईच्या उदरातून जो जन्माला आला त्याचं नाव गोकर्ण. आणि हे दोनही असणारे छोटे छोटे बाळ त्या ठिकाणी लहानाचे मोठे होऊ लागले. आपल्याकडे एक म्हणे बघा, मुलाचे पाय
पाळण्यात दिसतात. म्हणजे काय हो, त्याचा अर्थ असा आहे की हा पुढे चालून काय करणार आहे हे लहानपणी समजतं. म्हणून हा जो गोकर्ण होता, हा गोकर्ण बालपणापासूनच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन करावं, पूजन करावं, आई वडिलांची सेवा करावी. परंतु हा धुंदुकारी मात्र खेळण्यामध्ये मग्न असायचा. आई बापाला नीट कधी बोलायचं नाही. दोघंही त्या ठिकाणी लहानाचे मोठे होऊ लागले. लहानाचे मोठे होत असताना अगदी 15-16 वर्षाचे दोघंही झाले. आणि झाल्याच्या नंतर आता मात्र तो धुंदुकारी वाईट वागू लागला. गोकर्ण बिचारा भगवत भक्त होता. अखंड भगवान परमात्म्याचं भजन करावं, भगवान परमात्म्याची सेवा करावी, आई वडिलांची सेवा करावी, दारामध्ये जी गोमाता होती त्या गोमातेची सेवा करावी, हा त्याचा नित्यनेम होता. परंतु धुंदुकारी वाईट वागू लागला. एवढंच नाही तर काही दिवसांनी त्याने मद्यपान सुद्धा प्यायला सुरुवात केलं. म्हणजे दारू प्यायला लागला धुंदुकारी. एके दिवशी धुंदुकारी दारू पिऊन आला आणि आल्याच्या नंतर बापानं पाहिलं. बापाला राग आला. बापाने त्याला त्या ठिकाणी मारायला सुरुवात केली. परंतु महाराज, एकदा का मुलाला आपली चप्पल यायला लागली ना, पोराला आपल्या, पुन्हा तो पोरगा आपला ऐकत नसतो. म्हणून पोरांना वळण कधीपर्यंत लावायचं, जोपर्यंत तो छोटा आहे ना, आपल्यापेक्षा बारीक आहे ना, तोपर्यंत त्याला वळण लावता आलं पाहिजे. एकदा मोठा झाल्याच्या नंतर तोच आपल्याला वळण लावत असतो. आमच्या बापाला तर काही कळतच नाही, असं सहज पोरं म्हणून जातात. आमच्या म्हाताऱ्याला काहीच कळत नाही असं म्हणून जातात सहज. कारण ते आता आपल्यापेक्षा मोठे झालेले असतात. म्हणून तो धुंदुकारी वाईट वागू लागला. माय बापाला मारू लागला, त्रास देऊ लागला. त्या गोकर्णाने हे सगळं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर गोकर्णाने आपल्या माय बापाला नमस्कार केला. आणि नमस्कार करून गोकर्ण भारत भ्रमणासाठी, तीर्थयात्रेसाठी निघून गेला. गोकर्ण निघून गेला आणि धुंदुकारी अजून वाईट वागू लागला. आता चोऱ्या सुद्धा करू लागला. गावामध्ये छोट्या छोट्या चोऱ्या करायचा, कोणाच्या घरी डाका टाकायचा, काही संपत्ती, धन संपत्ती असेल ते सगळं काही चोरायचं, घेऊन यायचं, हा त्याचा नित्यनेम सुरू झाला. बाप पुन्हा पुन्हा समजून सांगत होता, परंतु पोरगा पुन्हा ऐकत नव्हता. माय काय महाराज, माय सुद्धा तशीच असणारी, वाईट वागणारी होती, अधर्माने वागणारी होती. सत्य तिला आवडत नव्हतं. परंतु तो आत्मदेव मात्र सत्यानं वागणारं, धर्मानं वागणारा होता. म्हणून घरामध्ये जे असणारे दोघं जण असतात बघा, नवरा बायको, हे दोघं एका विचाराचे असल्याच्या नंतर संसार चांगला होत असतो. आता आपण सगळी शेतकरी माणसं आहेत, आपल्याला सगळ्यांना शेतामधलं ज्ञान आहे. आपल्याकडं बैलगाडी असते ना, बैलगाडी, त्या बैलगाडाचे दोन्ही चाक कसे असतात, सारखे असतात, सारखे. म्हणून ते बैलगाडी व्यवस्थित चालते. आणि जर त्या बैलगाडीचे दोन्ही चाक लहान मोठे असतील किंवा वेगळ्या वेगळ्या आकाराचे असतील तर बैलगाडी चालेल का व्यवस्थित? चालणार नाही. तसं संसाराची बैलगाडी, संसाराचा गाडा हा नवरा आणि बायको या दोघांच्या विचारावरती चालत असतो. म्हणून विचार सारखे असले पाहिजेत. आणि जर विचार सारखे नसतील तर संसार व्यवस्थित होत नाही. म्हणून विचार चांगले असले पाहिजेत. या दोघांचे विचार जुळत नव्हते. तो आत्मदेव ब्राह्मण पत्नीवरती सारखा नाराज व्हायचा, तिला पुन्हा पुन्हा समजून सांगायचा, परंतु ऐकत नव्हती. मुलगा लाडावून ठेवलेला होता. पोरगा वाईट वागू लागला, चोऱ्या करू लागला, मद्यप्राशन करू लागला, वाईट वागू लागला. म्हणून अनेक वेळा समजून सांगून सुद्धा पोरगा ऐकत नाही. आत्मदेवाने विचार केला, आता या घरामध्ये राहायचं नाही. आणि विचार करत असताना एके दिवशी पोरगा दारू पिऊन आला आणि आत्मदेवाला त्या ठिकाणी हाणमार केली. आणि आत्मदेवाने विचार केला, आता पुन्हा घरी राहायचं नाही. आत्मदेव पुन्हा जंगलामध्ये निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर साधूने सांगितलेलं वाक्य, त्या महात्म्याने सांगितलेलं वाक्य तुला पुन्हा आठवलं. महात्म्याने सांगितलं होतं, हे आत्मदेवा, आज तू दुःखी आहेस, मूलबाळ नाही म्हणून दुःखी आहेस, पण एक दिवस असा येईल मूलबाळ झाल्याच्या नंतर सुद्धा त्या मुलाबाळांच्या त्रासाने दुःखी होशील. आणि त्याला आठवलं साधूने सांगितलेलं, महात्म्याने सांगितलं होतं की मुलाबाळाच्या त्रासाने पुन्हा तू दुःखी होशील. आणि तसंच झालं. मुलाबाळाच्या त्रासाने आत्मदेव दुःखी झाले. आणि साधूचं त्या ठिकाणी वचन शिरसावंद्य मानलं.
ज्या वेळेस मुलबाळ नव्हते त्यावेळेस सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू होत्या, कारण मुलबाळ नाही म्हणून अश्रू होते. आज मुलबाळ आहेत, लेकरबाळ आहेत, तरी सुद्धा दुःखी आहे, कारण मुलाबाळाच्या त्रासाने दुःखी. आणि आत्मदेव वनामध्ये निघून गेला. आत्मदेव निघून गेल्याच्या नंतर धुंदुकारीचं वाईट वागणं वाढू लागलं. अजून अजून चुकीचं त्या ठिकाणी तो वागू लागला. धुंदुली होती, धुंदुली सुद्धा त्या ठिकाणी निघून गेली. आणि आता याला मालक कुणी राहिलं नाही, हा स्वतंत्र वागू लागला. आतापर्यंत गावामध्ये छोट्या छोट्या चोऱ्या करत होता, आता मोठ्या मोठ्या चोऱ्या करू लागला. प्रत्येक राजधानीवरती जायचं आणि राजाच्या राजवाड्यावरती डाका टाकायचा. आणि भरपूर धन संपत्ती तो त्या ठिकाणी चोरून आणू लागला. आता हे धन संपत्ती चोरून आणली, याचं काय करायचं, कोणाला द्यायचं, म्हणून महाराज विचार करू लागला. आणि विचार केल्याच्या नंतर त्याला असं वाटलं, आपण काय करू, 2-4 वेश्या ठेवू आणि त्यांना ही संपत्ती देत जाऊ, आपल्याला सुद्धा आनंद मिळेल त्यांच्यापासून आणि धन संपत्ती सुद्धा त्या ठिकाणी व्यर्थ जाईल. म्हणून ऐका, आपल्याकडे संपत्ती येण्यासाठी जरी एक वाट असली ना, ती जाण्यासाठी अनेक वाटा असतात, अनेक वाटाने जात असते. परंतु संपत्ती कोणत्या वाटाने लावायची हे आपल्यावरती ठरलेलं असतं. माणसाकडे कधी कधी अचानक एवढा पैसा येतो, एवढा पैसा येतो, एवढा पैसा येतो, आणि पैसा आल्याच्या नंतर माणसाला कळत नाही काय करावं या पैशाचं. आणि जर सत्संगती असेल, चांगली संगतीमध्ये जर तो मनुष्य असेल, तर त्या पैशाचा चांगला वियोग करत असतो. आणि जर सत्संगती नसेल तर पैसा हा कोणत्या वाटाने जाईल, कुठं जाईल, काही मेळ लागत नसतो. म्हणून धुंदुकारी डाका टाकू लागला आणि टाका टाकून त्या ठिकाणी त्या वेश्यांना ती धन दौलती संपत्ती देऊ लागला. आणि त्या वेश्यांनी सुद्धा ती धन संपत्ती घेऊ लागल्या. एके दिवशी काय झालं, या धुंदुकारीने एका प्रसिद्ध मोठा श्रीमंत राजा आणि त्या राजाच्या राजवाड्यावरती त्या ठिकाणी डाका टाकला. आणि डाका टाकल्याच्या नंतर खूप काही संपत्ती त्यांनी गोळा करून आणली. आणि आणल्याच्या नंतर त्या वेश्यांनी ती संपत्ती पाहिली आणि त्या विचार करू लागल्या. एकीमेकीमध्ये 2-4 जणी होत्या, त्या म्हणल्या, एवढी मोठी संपत्ती ही जर एकाठी जर आपल्याला मिळाली तर किती चांगलं होईल. त्या विचार करू लागले, एवढी संपत्ती आपल्याला मिळवायची, परंतु काय करावं लागेल, याला मारावं लागेल. कोणाला, त्या धुंदुकारीला मारावं लागेल आणि मग ही संपत्ती आपल्याला मिळेल. हे जग असं आहे महाराज. या जगामध्ये प्रत्येक मनुष्य हा पैशाच्या पाठीमागे लागलेला आहे. पैशाशिवाय कोणाचं पान हालत नाही. जगामध्ये एक वेळेस माणसं देवाला मानणार नाहीत, पण संपत्तीला त्या ठिकाणी मिळवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून जगामध्ये संपत्ती म्हणजे पैसा एक गोष्ट अशी आहे, पैशासाठी कोणीही, अहो एकदम छोटं जरी लेकरू असेल ना, छोटं बाळ, त्या छोट्या बाळाला सुद्धा आपण जर पैसा दाखवला, पैसा, तर ते पोरग सुद्धा लगेच आपल्याकडे येतं का नाही. एखादं छोटं पोरग असू द्या, वर्षाचं 2 वर्षाचं, अनओळखी असू द्या, त्याला आपण म्हणायचं, बाळा चल माझ्याकडे ये, येणार नाही. आणि जर त्याला आपण 10 रुपयाची नोट दाखवली तर ते लगेच आपल्या अंगावरती झेप घेते. जुन्या काळामध्ये वासुदेव यायचे बघा, वासुदेव यायचे ना, हातामध्ये चिपळ्या राहायच्या, एका हातामध्ये टाळ राहायचा, डोक्यावरती मोराचा मुकुट घातलेला राहायचा. आणि तो वासुदेव गावामध्ये यायचा आणि गावामध्ये आल्याच्या नंतर गाणं म्हणत 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 यायचा. बरोबर आहे का नाही. जुन्या काळामधली कविता आहे बघा. वासुदेव गावामध्ये यायचा आणि वासुदेव या जगामधल्या लोकांना सांगायचा काय, की जगामध्ये जी किंमत देवाला नाही ती किंमत पैशाला आहे. काय किंमत आहे पैशाला महाराज, वासुदेव सांगायचा. ए वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर, दाम करी कामयडा, दाम करी कामर, दाम करी कामयडा, दाम करी कामर, दाम करी कामर वेडा, दाम करी कामर, दाम करी कामर वेडा, दाम करी कामर.
पैशाची हाव आई सोडून घेत झेप पैशाच्या मागुनी धाव जन्मापासून सारी माणस जन्मापासून सारी माणस त्या पैशाची गुलामर दाम करी काम येडा दाम करी कामर दाम करी काम येडा दाम करी कामर दाम करी काम येडा दाम करी कामर हरी कामर वेडा दाम करी कामर दाम करी कामर वेडा दाम करी कामर जय हो नाचते नारीची आब्रो पैशाच्या तालावरती नारीची पैशाच्या पैशाने बायको खुश पैशाने बोलते फिरते पैशाने बाईचे बोलते पैशाने बोलते फिरते या पैशाच्या बादशाला या पैशाच्या बादशाला दुनिया करते सलामर दाम करी काम येडा दाम करी कामर दाम करी काम येडा दाम करी कामर दाम करी काम येडा दाम करी कामर दाम करी कामर वेडा दाम करी कामर दाम करी कामर वेडा दाम करी दाम करी कामर वेडा दाम करी कामर जगामध्ये पैशाला जी किंमत आहे ना ती किंमत आता भगवंताला सुद्धा देवाला सुद्धा माणसाच्या दृष्टीने नाही. म्हणून त्या वेश्यांनी ते धुंदुकारीच्या जवळचं ते धन संपत्ती पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर त्या विचार करू लागल्या एकमेकींमध्ये एवढी सगळी संपत्ती आपल्याला मिळावी. आणि महाराज त्यांनी ठरवलं आजच्या संध्याकाळच्या दिवशी या धुंदुकारीला मारायचं. संध्याकाळची रात्र झाली, मध्यरात्र होत आली. धुंदुकारीने मद्यप्राशन केलेलं आहे, दारू पिलेला आहे आणि त्या दारूच्या नशेमध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे. या वेश्यांनी विचार केला, त्याला धरलं आणि त्याला मारू लागल्या. त्याचे हातपाय बांधून टाकले. असं वर्णन आलंय भागवतामध्ये. जळत्या लाकडानं मारलं तरी सुद्धा त्या धुंदुकारीचा प्राण निघून जात नाही म्हणून विस्तव घेतला आणि त्याच्या तोंडावरती ठेवला. एवढ्या क्रूरपणे त्याला मारलं तरी सुद्धा त्या ठिकाणी तो मरत नाही. एवढ्या क्रूरतेने मारलं महाराज. कारण काही काही माणसांच्या डोक्यामध्ये एवढी क्रूरता भरलेली असते, एवढी क्रूरता भरलेली असते. आपण रोज टीव्हीला बातम्या पाहतोय. माग 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्या पहलगाम मध्ये जवळजवळ 26-27 लोक फक्त धर्म विचारून मारले. धर्म विचारून विचारलं, तुम्ही कोण आहेत, बोला लवकर. जे जे म्हणले हिंदू आहेत त्यांना निघृणपणे त्यांना गोळ्या घालून मारलं. निघृणपणे गोळ्या घालून मारलं. आत्ताची गोष्ट आहे महाराज. कारण काही काही माणसांच्या डोक्यामध्येच त्या ठिकाणी एवढं विष भरलेलं असतं. त्या विषाच्या जोरावर काय करतील सांगता येत नाही. परंतु खऱ्या अर्थाने आपल्या या भारत देशाचा असणारा राजा, आपण कुठल्या पक्षाचे नाही किंवा आपला कुठला पक्ष नाही महाराज, परंतु हिंदू धर्माच्या बाजूने जो लढतो तो खऱ्या अर्थाने आपला आहे. 7 तारखेला सांगितलं होतं, 7 तारखेला सकाळच्या वेळी सायरन वाजन, सायरन, सगळ्या लोकांनी सावध राहायचंय सांगितलं होतं. परंतु महाराज आपल्याला
मेळ सुद्धा नाही, आपण झोपीमध्येच रात्री 1:30 वाजता सायरन वाजला. तुम्ही सकाळी बातम्या पाहिल्या असतील. महाराज याला राजा म्हणायचं. खऱ्या अर्थाने या देशावरती संकट येत असेल, धर्मावरती संकट येत असेल, तर त्या धर्मावरचं संकट, देशावरचं येणारं संकट आणि या भारत भूमीच्या प्रत्येक नागरिकावरती येणारं संकट, अर्थात ते 26 त्या ठिकाणी मारले म्हणजे ते 26 संकट आहे असं नाही त्याचा अर्थ. आज 26 मारलेत, उद्या आपल्या सगळ्यांवरती संकट येऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी सावधगिरीने राहिलं पाहिजे. आणि महाराज आपल्या राजानं ते कर्तृत्व करून दाखवलं. रात्री 1:30 वाजता 9 त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे जे ठिकाणं होते ना, त्या 9 ठिकाणावरती हल्ला केला, त्यांची ठिकाणं संपवून टाकली. खऱ्या अर्थाने जशाच तसं उत्तर द्यावं लागतं. कारण ही लढाई धर्माची लढाई आहे, देशाची लढाई आहे, प्रत्येक नागरिकाची लढाई आहे. म्हणून या प्रत्येक नागरिकाच्या लढाईमध्ये आपण सामील झालं पाहिजे. काल एक मेसेज फिरत होता, त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं, जे जवान सुट्टीवरती आलेत ते वापस रिटर्न निघालेत, त्यांना रिटर्न पुन्हा बोलावलंय. कारण युद्धाची तयारी होऊ लागली, कधी युद्ध होईल सांगता येत नाही. म्हणून जवान वापस निघालेत. आपलं सुद्धा कर्तव्य, आपण प्रवासामध्ये असू, अचानक निघालेले आहेत, त्यांना तिकीट भेटणार नाही, जागा त्यांना बसण्यासाठी भेटणार नाही. आपल्या देशाचा जवान म्हणजे आपलं खऱ्या अर्थाने आपली अस्मिता आहे. वाटाने निघाल्याच्या नंतर आपण त्यांना जागा दिली पाहिजे, कारण आपल्या रक्षणासाठी चाललेले आहेत. कारण आज ते बाँड्रीवरती आहेत, सीमेवरती ते स्वतः लढतात. म्हणून आपण या ठिकाणी आनंदामध्ये बसून ही कथा करू शकतो. म्हणून खऱ्या अर्थाने त्या जवानांना आपण सलाम केला पाहिजे. हा देश 2 व्यक्तींच्या खांद्यावरती चालतो, एक म्हणजे शेतकरी आणि दुसरा म्हणजे सैनिक. शेतकऱ्याने जर शेती केली नाही तर आपण काय खाणार आहेत, आणि जवानाने जर रक्षण केलं नाही तर आपण काय कथा कीर्तन करणार आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या खांद्यावरती असणारी आपली ही धुरा आहे. मला सांगायचा मुद्दा असा चालू आहे, त्या वेश्याने क्रूरतेने त्या ठिकाणी मारलं त्या धुंदुकारीला, तरी सुद्धा मरत नाही. तोंडावरती विस्तव ठेवलेला आहे, तरी सुद्धा धुंदुकारी मरत नाही. आणि शेवटी त्याचे हातपाय बांधले आणि एका विहिरीमध्ये त्या धुंदुकारीला टाकून दिलं. टाकून दिल्याच्या नंतर धुंदुकारीचा प्राण त्या ठिकाणी निघून गेला. पण अर्ध्या आयुष्यामध्ये मरण पावला, म्हणून भूत योनीला प्राप्त झाला. म्हणून मनुष्याने कधी विचार करायचा नाही आत्महत्या करण्यासारखा विचार असेल. जो मनुष्य अर्ध्या आयुष्यामध्ये मरतो तो मुक्त होत नाही. म्हणून माणसाने विचार करून कुठलीही गोष्ट केली पाहिजे. धुंदुकारी मरण पावला, भूत योनीला प्राप्त झाला. आणि भूत योनीला प्राप्त झाल्याच्या नंतर एके दिवशी गोकर्ण भारत भ्रमण करत 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 आपल्या त्या जन्मभूमीमध्ये आला. जन्मभूमीमध्ये आल्याच्या नंतर घरी येऊन पाहतो तर घरामध्ये कोणी दिसत नाही, दारामध्ये बांधलेली गाय दिसत नाही, दारामध्ये जे वृक्ष होते ते वृक्ष सगळे वाळून गेलेत, आई बाबा दिसत नाही, आपला भाऊ असणारा धुंदुकारी तो सुद्धा दिसत नाही. कुठं गेले, काय गेले, काही मेळ नाही. घर ओसाड पडलेलं आहे, पडीक पडलेलं आहे. पण आता जायचं कुठं, संध्याकाळची वेळ झाली. म्हणून त्या धुंदुकारीने आपलं गोकर्णाने त्या दिवशीचा मुक्काम आपल्या घरी त्या ठिकाणी करायचा ठरवला. आणि त्या आपल्या घरी मुक्कामासाठी राहिला. संध्याकाळच्या वेळी झोपलेला आहे, पोटामध्ये अन्न नाही, काही नाही. आणि झोपलेला असताना मध्यरात्री त्या ठिकाणी तो धुंदुकारी भूत योनीमध्ये आला. आणि आल्याच्या नंतर त्या गोकर्णाला त्रास देऊ लागला, त्याला त्या झोपीमधून उठवू लागला. गोकर्ण उठून बसायचा, इकडं तिकडं पाहायचा, कोणी दिसत नाही, त्रास कोण देते, विचार करायचा. आणि मग असा विचार करत असताना त्याने अंतर्ज्ञानाने पाहिलं तर हा तर धुंदुकारी भूत योनीला प्राप्त झाला. म्हणून त्या ठिकाणी गोकर्णाने त्या धुंदुकारीला समोर उभा केलं. उभा केल्याच्या नंतर विचारलं, अरे काय काय परिस्थिती झाली, तुला भूत योनीला प्राप्त व्हावं लागलं का, काय केलंस तू, एवढं वाईट काय वागलास. त्या धुंदुकारीने सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. आई वडिलांना त्रास मीच दिला, माझ्यामुळं बाबा वनामध्ये निघून गेले, आई निघून गेली. एवढंच नाही तर मी चोऱ्या केल्या, लबाड्या केल्या, दारू पिलो, जे नाही ते पाप केलं. चोऱ्या करून जे धन संपत्ती कमवली ती सगळी वेश्यांच्या हवाली केली. म्हणून माझ्यावरती ही वेळ आली. अरे तुझ्यावरती ही वेळ आली, मग आता काय करायचंय. धुंदुकारी म्हणू लागला, काही नाही, मला याच्यामधून मुक्त करा.
मला या संकटामधून सोडवा, या भूत योनीमधून सोडवा. आणि मग गोकर्णाने त्या धुंदुकारीसाठी एक बांबूचा वेळूची काठी, बांबूची काठी घेतली. त्या बांबूच्या काठीला 7 गाठी होत्या. ती काठी घेतली, ती काठी एका बाजूला रोवली आणि त्याच्यामध्ये त्या धुंदुकारीला ठेवलं. कारण भूत योनीमध्ये प्राप्त झालेल्या माणसाला शरीर नावाची गोष्ट नसते. आणि मग त्याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर विचार केला याच्या मुक्ततेसाठी काय करावं, म्हणून भागवताचं नियोजन केलं, भागवताचं आयोजन केलं. दुसऱ्या दिवशी गावामध्ये मोठाची मोठा मांडव घातला, सगळ्या लोकांना आमंत्रण दिली, तोरणं बांधली, सगळं काही जिथल्या तिथं व्यवस्थित केलं. आणि त्या काठीला असं समोर ठेवलं ज्या काठीमध्ये धुंदुकारी आहे. आणि 7 दिवस त्या गोकर्णाने श्रीमद भागवत कथा सांगितली. रोज कथा संपली की त्या बांबूची एक गाठ फुटायची आणि धुंदुकारी वरच्या गाठीमध्ये यायचा. 7 दिवस 7 बांबूच्या गाठी फुटल्या आणि धुंदुकारीचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम. धुंदुकारीचा उद्धार झाला. धुंदुकारीला दिव्य असणारं शरीर प्राप्त झालं. आणि प्राप्त झाल्याच्या नंतर धुंदुकारीने गोकर्णाच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि उभा राहून गोकर्णाचे आभार मानू लागला. हे गोकर्णा, तू माझ्यापेक्षा छोटा आहेस, पण तुझ्या माध्यमामधून माझा आज उद्धार झाला. खऱ्या अर्थाने जगामध्ये उपदेश नावाची जी गोष्ट आहे, ही उपदेश नावाची गोष्ट कोणीही आपल्याला करू द्या, जर चांगला उपदेश असेल तर तो आपण ऐकला पाहिजे. कारण चांगला उपदेश असेल तर चांगल्या उपदेशाने आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नसतं. म्हणून उपदेश कोणाच्याही हाताने असू द्या, आपण ऐकला पाहिजे. कारण आज धुंदुकारी छोटा आहे, आपलं गोकर्ण छोटा आहे, धुंदुकारी मोठा आहे. परंतु छोट्या गोकर्णाने धुंदुकारीचा उद्धार केला. कारण छोट्याने मोठ्याला उपदेश केला म्हणून त्याचा उद्धार झाला. म्हणून या ठिकाणी उपदेश कोणाच्याही हाताने असू द्या. जर कधी पत्नीने पतीला उपदेश केला आणि तो जर चांगला उपदेश असेल तर पतीने नक्की ऐकला पाहिजे, नक्की ऐकला पाहिजे. परंतु उपदेश चांगला असला पाहिजे. नाही तर बायकोनं सांगायचं का, हो काल शेतामध्ये मी गेले होते, तुमचा भाऊ त्या ठिकाणी आपला बांध कोरत होता. मग हा म्हणतो मग काय करायचं, काय नाही, उद्याच्याला शेतामध्ये तुमचा भाऊ दिसला की त्याचं कंबर मोडायचं. असा उपदेश असेल तर ऐकला नाही पाहिजे. उपदेश चांगला असेल तर ऐकला पाहिजे. ज्यांच्या माध्यमामधून आपल्याला रामचरितमानस प्राप्त झालं ते तुलसीदासजी महाराजांच्या जीवनामध्ये उपदेश कोणी केला? पत्नीने उपदेश केला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये तुलसीदासजींचं चरित्र सांगतो की उपदेश कोणाच्याही हाताने असू दे, ऐकला पाहिजे. तुलसीदासजी महाराजांचा विवाह झाला. जे भगवत भक्त तुलसीदासजी महाराज आहेत, पण बायकोच्या अधीन गेले. आणि बायकोच्या अधीन गेल्याच्या नंतर एके दिवशी निरोप आला, तुलसीदासजी महाराजांच्या सासरे आजारी आहेत. आणि तुलसीदासजी महाराजांच्या बायकोला निरोप आला, तुम्ही लवकरात लवकर निरोप हाती लागल्याबरोबर ती तुम्ही काय करा, लगोलगी या ठिकाणी माहेराला या. ज्यावेळेस हा निरोप आला त्यावेळेस तुलसीदासजी महाराज घरी नव्हते. बायकोनं तुलसीदासजी महाराजांना न विचारता निघून गेली. तुलसीदासजींची बायको गेल्याच्या नंतर दिवस पावसाळ्याचे होते. संध्याकाळी महाराज ज्यावेळेस घरी आले पाहतात तर बायको घरी दिसत नाही. कुठं गेली? आणि बायकोचा एवढे अधीन गेलेले होते, एवढे विषय आसक्त झालेले होते. तेवढ्या मध्यरात्री निघाले सासरवाडीला जायला. जुन्या काळामध्ये पायी पायी जायचं, गाव अगदी जवळ होतं, फक्त मध्ये नदी होती. नदी ओलांडून पलीकडे जायचंय. पावसाळ्याचे दिवस आहे, धो धो पाऊस पडतोय, नदीला पूर आलेला आहे. पहिलं तीराला कसं जावं शोध घेतला. इकडं तिकडं पौर्णिमेची रात्र आहे आणि त्या चंद्राच्या झावळ झावळ प्रकाशामध्ये त्या नदीच्या काठावरती एक लाकडासारखं पडलेलं दिसलं. महाराज म्हणले, किती माझ्या पत्नीचं माझ्यावरती प्रेम आहे. माझ्या पत्नीनं माझ्यासाठी नावेची व्यवस्था केली. आणि महाराजांना ते लाकडासारखं दिसणारं जे होतं त्याच्यावरती बसले. पहिलं तीराला गेले. आणि पहिल्या तीराला गेल्याच्या नंतर त्या सासरवाडीमध्ये त्यांच्या घरी गेले. दारं लावलेले, आता भिंतीवरती चढून उडी मारून जायचंय. धरायला शोध घेतला, काही भेटतंय का. एक दोरी बांधलेली दिसली, दोरीला धरलं, पलीकडं गेले. मध्यरात्र झालेली आहे. आणि मध्यरात्री गेल्याच्या नंतर महाराजांनी दार उघडलं, मध्ये गेले. पाहिलं तर सगळं कुटुंब जागं होतं आणि बायको सुद्धा त्या ठिकाणी बसलेली होती. बायकोनं पाहिलं, बायकोनं डोक्याला हात लावून घेतला. बायको म्हणली, एवढ्या मध्यरात्री का आलात? तुलसीदासजी महाराज म्हणले, तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही. अहो म्हणे, एवढा धो धो पाऊस पडतोय, नदीला पूर आलेला आहे, दार सुद्धा बाहेरचं लावलेलं आहे, तुम्ही आलात कसं? तुलसीदासजी महाराज म्हणतात, काय ग वेडे,
तू माझी व्यवस्था केली येण्याची, नदीवरती नावेची व्यवस्था केली, इथं भिंतीला दोरी बांधून ठेवली, तू मला विचारते कस काय आलात? बायको म्हणली असं मी काही केलं नाही, नाव नाही, दोरी नाही, काही नाही, मला काय माहित नाही. तुलसीदासजी महाराज म्हणतात असं का खोटं बोलते? चल म्हणे तुला दाखवतो. कंदील घेतला, कंदिलाचा प्रकाश थोडासा मोठा केला आणि तुलसीदासजी महाराज आपल्या पत्नीला घेऊन दारामध्ये आले. ज्या दोरीला धरून तुलसीदासजी महाराज घरामध्ये आले होते ती दोरी नव्हती, तो जहाल विषारी साप होता. तो साप लटकलेला होता. महाराज त्या सापाला धरून मध्ये आले. तिथून नदीच्या काठावरती आले आणि नदीच्या काठावरती येऊन बघितलं जी नाव होती ती नाव नव्हती. त्या नदीमध्ये वाहत आलेलं एका मेलेल्या माणसाचं प्रेत होतं आणि ते प्रेत फुगून पाण्यावरती तरंगत होतं. त्या प्रेतावरती बसून आले. तुलसीदासजी महाराजांचं हे सगळं पाहिलं आणि बायकोनं डोक्याला हात लावून घेतला आणि बायको त्या ठिकाणी तुलसीदास महाराजांना बोलू लागली, उपदेश ऐका, उपदेश कोणाच्याही हाताने असू दे ऐकला पाहिजे. आणि तुलसीदासजी महाराजांना बायकोने उपदेश केला, एवढा प्रयत्न मी भेटावं म्हणून तुम्ही केलेत, एवढा प्रयत्न जर भगवंत भेटावं म्हणून केला असता तर आतापर्यंत भगवंत तुम्हाला भेटला असता. आणि मग मात्र तुलसीदासजी महाराज तिथून पुढं भगवंताच्या भेटीसाठी अयोध्येला निघून गेले. तिथून पुढं प्रभू रामचंद्रजींचं दर्शन झालं. म्हणून उपदेश कोणाच्याही हाताने असू द्या, तो उपदेश आपण अंगीकृत केला पाहिजे. माझे तुकोबराय सुद्धा म्हणतात, उपदेश बलत्या हाती, 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 उपदेश बलत्या हे झाला चित्ती दरावा, झाला चित्ती दरावा, दरावा, उपदेश बलत्या हाती, 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 उपदेश बलत्या हाती. झाला चित्ती बलत्या हाती, बलत्या झाला, झाला चित्ती बलत्या, बलत्या हाती, उपदेश बलत्या हाती, उपदेश बलत्या हाती. बलत्या
झाला चित्ती धरावा उपदेश भलते उपदेश भलते उपदेश ऐका, म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा. उपदेश कोणाच्याही हाताने असू द्या, कसाही असू द्या, परंतु तो जर उपदेश चांगला असेल तर तो आपण ऐकला पाहिजे. म्हणून छोट्या गोकर्णाने मोठ्या असणाऱ्या धुंदुकारीचा उद्धार केला. भागवताचं महात्म्य या ठिकाणी संपन्न झालं. परंतु ऐका, जो धुंदुकारी भूतयोनीमध्ये प्राप्त झालाय, त्या भूतयोनीमध्ये प्राप्त झालेल्या धुंदुकारीचा उद्धार करण्याची ताकद या श्रीमद भागवतामध्ये आहे. म्हणून ही भागवत कथा त्या ठिकाणी पुण्य आणि पावन असणारी आहे. म्हणून महात्म्याला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. आता भागवताच्या प्रथम स्कंदाला त्या ठिकाणी प्रारंभ करतात आणि मंगलाचरण करत असताना शौनकादिक ऋषी सूतजींना त्या ठिकाणी प्रश्न विचारतात आणि सूत आणि शौनकजी यांच्या दोघांच्या संवादामधून असणारं भागवत प्रारंभ होतं. मंगलाचरण करत असताना सूतजी करतात, जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्मरुद्याय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि. या जगाची उत्पत्ती करणारा जो भगवान परमात्मा आहे, या भगवान परमात्म्याने जग उत्पन्न करत असताना सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. म्हणून अशा भगवान परमात्म्याला माझा नमस्कार असो. शौनकादिक ऋषी त्या ठिकाणी भगवंताला नमस्कार करतात आणि नमस्कार केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं आणि भगवत भक्तीचं महात्म्य सांगतात. जगाचं वर्णन करतात, जगताची उत्पत्ती कशी झाली, जगताची निर्मिती कोणी केली, त्या ठिकाणी वर्णन करतात. जग निर्माण कोणी केलं तर सुरुवातीला भगवान परमात्मा एकटेच आहेत. परंतु एकटा भगवंत एकट्याला करमत नव्हतं, म्हणून भगवान परमात्म्याने जगाची निर्मिती ब्रह्मदेवाच्या माध्यमामधून केली. जगाच्या निर्मितीचं वर्णन केलं आणि आता भगवान परमात्म्याच्या अवतारांचं वर्णन करतात. भगवान परमात्म्याचे किती अवतार झाले, किती अवतार झाले भगवंताचे? अनेक अवतार झाले. महाराज ज्ञानोबराय म्हणतात, अनंत अवतार घेशी भक्ता कारणी. अनंत अवतार भगवंताने केले, परंतु मुख्यतः आपण 10 अवतार मानतो. त्याच्यामध्ये मत्स्य, कत्स्य, वराह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, हरी असे अवतार मुख्य मानतो. पुढे होणारा कलंकी हा आपण मुख्य मानतो. परंतु श्री भागवतामध्ये भगवंताच्या 24 अवतारांचं वर्णन केलेलं आहे. मुख्य भगवंताचे 24 अवतार आहेत. त्याच्यामध्ये पहिला अवतार जो भगवंताचा आहे ते 4 भावंड, सनत, सनानंद, सनातन आणि सनत कुमार असे हे 4 भावंड प्रथम अवताराने आहेत. श्रीमद भागवत त्याचं वर्णन करतं. एव प्रथमं देवा कौमारं सर्गमा स्थिता चराचर दुश्चरं ब्रह्मा ब्रह्मचर्यमखंडितम. ज्या 4 भावंडाने अखंड ब्रह्मचर्याचं पालन केलं ते 4 भावंड म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळी भगवान परमात्म्याने जो अवतार धारण केलेला आहे तो अवतार वराह रूपाने केलेला आहे. द्वितीयं तु भयायास्य रसात लगता महिम उदरिशन्नुपादत्त यज्ञेश कौसौकरम वपू. त्याच्यानंतर यज्ञ नारायणाच्या रूपाने भगवान परमात्मा प्रगट झाले. त्याच्यानंतर नर नारायणाच्या रूपाने प्रगट झाले. त्याच्यानंतर कपिल भगवंत, जे कपिल भगवंत हे
कुठं आहेत? गंगासागर क्षेत्रामध्ये आहेत. इथं कोणी गेलंय गंगासागरला? गंगासागरला ते बेटावरती गेल्याच्या नंतर समुद्राच्या काठावरती जे 3 मंदिर आहेत ना, त्याच्यामध्ये मुख्य मंदिर आहे कपिल भगवंताचे. या कपिल भगवंताचं चरित्र असं आहे, पुढे आपल्याला ऐकायचंय. कपिलाने आपल्या आई बापाला उपदेश केला आणि आई बापाचा उद्धार केला. बघा, म्हणून त्या कपिलाला भगवान परमात्म्याचा अंश अवतार मानतात. त्याच्यानंतर 5व्या रूपाने कपिल, 6व्या रूपाने दत्तात्रय. हे दत्तात्रयांचं चरित्र आपण 7व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी ऐकणार आहोत. त्याच्यानंतर आकोतीपासून त्या ठिकाणी स्वयंभू नावाचा मनु जन्माला आला, तो सुद्धा भगवंताचा अवतार आहे. नंतर वृषभदेव, 9व्या वेळी राजा पृथू, 10व्या वेळी मन्वंतराच्या शेवटी अवतार त्या ठिकाणी सांगितला. 10व्या वेळेस ज्या वेळेस मन्वंतराच्या शेवटी ही पृथ्वी सगळी पाण्यामध्ये बुडून जाणार, त्यावेळेस भगवान परमात्म्याने वैवस्वत नावाच्या मनुचं अवतार धारण केला आणि पृथ्वीचं संरक्षण त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर समुद्र मंथनासाठी भगवान परमात्म्याने कासव म्हणजे कच्छ अवतार धारण केला. त्याच्यानंतर 12व्या वेळेस धन्वंतरी नावाचा भगवान परमात्म्याचा अवतार झाला. त्याच्यानंतर 13व्या वेळेस दैत्यांना आणि भगवंताला अमृत वाटण्यासाठी जो अवतार भगवंताने धारण केला, तो मोहिनी अवतार धारण केला. त्याच्यानंतर नरसिंह अवतार भगवंताने धारण केला. 15व्या वेळेस भगवान परमात्म्याने वामन अवतार त्या ठिकाणी धारण केला. 16वा अवतार परशुराम. 17व्या वेळेस पराशर ऋषींचा अवतार भगवंताने केला. त्याच्यानंतर 18व्या वेळेस भगवंताचा राम अवतार, म्हणजे राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार, 18वा आणि 19वा अवतार. त्याच्यानंतर मगध देशामध्ये बिहार प्रांतामध्ये भगवान परमात्म्याने बौद्ध अवतार शेवटचा घेतला. पुढे होणारा कलंकी अवतार. आता 22 अवतार झाले आणि शेवटचे 2 अवताराचं वर्णन केले. एक अवतार हंस आणि दुसरा हयग्रीव, असे भगवंताचे 24 अवतार झाले. हे अवताराचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश, पूर्णतम आणि परिपूर्णतम असे भगवान परमात्म्याच्या अवताराचे प्रकार आहेत. या 24 अवतारामध्ये भगवंताचं वर्णन करावं असे 2च अवतार आहेत. पूर्ण अवतार रामकृष्ण असे भगवान परमात्म्याने अनेक अवतार त्या ठिकाणी धारण केले आणि अनेक अवतार धारण करून या जगामध्ये धर्माची स्थापना केली, धर्माचं रक्षण केलं. धर्माच्या स्थापनेसाठी, धर्माच्या रक्षणासाठी भगवंताने अवतार घेतलेले आहेत. भगवंत अवतार का घेतो? तुलसीदासजी महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात. ज्या वेळेस या धर्मावरती ग्लानी येते, त्या वेळेस प्रभू त्या ठिकाणी अवतार धारण करतात. जब जब होय धर्म की हानी, हे बाडई असुर अभित अभिमानी. राम सिया राम सिया राम जय जय राम. 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 जब जब होय धर्म की हानी, वाडई असुर अभित अभिमानी. वाडई असुर अभित अभिमानी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. भगवान परमात्मा ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येईल, त्या वेळेस भगवंत अवतार धारण करतात. आता हे श्रीमद भागवत ज्यांच्या माध्यमामधून प्राप्त झालं ते व्यासजी. व्यासांच्या असंतोषाचं वर्णन करतात. असंतोष म्हणजे असमाधान.
व्यासांनी 17 पुराणं त्या ठिकाणी लिहिली, परंतु समाधान मिळत नाही, समाधान प्राप्त होत नाही. काय झालं काही कळत नाही. व्यासजींना समाधान मिळत नाही. म्हणून व्यासजी त्या ठिकाणी भगवंताकडे जातात, भगवंताला विचारतात, भगवंता एवढे शास्त्र निर्माण केले, एवढे 17 पुराण निर्माण केले, परंतु मला समाधान का प्राप्त होत नाही. भगवंताने सांगितलं, तुम्ही आतापर्यंत शास्त्रामध्ये निर्माण केलेल्या पुराणांमध्ये जे चरित्र केलेलं आहे ते चरित्र मनाला समाधान देणारं नाही. म्हणून तुम्ही आता श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन करा. म्हणून या भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन केलं आणि वर्णन केल्याच्या नंतर व्यासजींना समाधान प्राप्त झालं. म्हणून ही कृष्ण कथा कशी आहे, मनाला समाधान प्राप्त करून देणारी कथा आहे. चित्ताला समाधान प्राप्त करून देणारी कथा म्हणजे ही श्रीकृष्ण कथा आहे. सदा नामघोष करो हरे कथा, सदा नामघोष करो हरे कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नामघोष करो हरि कथा. सदा नामघोष करो हरे कथा, सदा नामघोष करो हरे कथा. तेने सदा चिंता समाधान, तेने सदा चिंता समाधान हो, तेने सदा चिंता समाधान, तेने सदा चिंता समाधान. सर्व सुख कल्याणो सर्व सुख ल्याले, सर्व हो सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. हो सर्व सुख ल्यालो, सुख ल्यालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा, का तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान प्राप्त करून देणार काय असेल तर ही कृष्ण कथा आहे. जगामध्ये माणसं दुःखी आहेत, संसाराच्या तापाने दुःखी आहेत, घरच्या वैतागानं दुःखी आहेत, जगामधल्या अनेक गोष्टीने मनुष्य दुःखी आहे. पण असा दुःखी मनुष्य या ठिकाणी येऊन बसला तर त्याला समाधान प्राप्त करून देणारं काय असेल तर ही कृष्ण कथा आहे. म्हणून महाराज म्हणतात तेने सदा चित्ता समाधान. म्हणून व्यासजी असमाधानी आहेत, परंतु भगवंताचं वर्णन केलं. कसा आहे माझा भगवंत, भगवंताच्या त्या स्वरूपाचं वर्णन केलं आणि वर्णन केल्याच्या नंतर व्यासजींना समाधान प्राप्त झालं. कसं आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया, लोपलिया, रवी शशी रवी शशी कळा लोपलिया, राजस कुमार
मदनाचा पुतळा राजस सुकुमार जय हो. मदनाचा पुतळा भगवान परमात्म्याचं वर्णन केलं. भगवंत कसा आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. व्यासांनी वर्णन केलं भगवंताचं. भगवंत कसा आहे? अनेक संतांनी, अनेक मोठ्या मोठ्या शास्त्रकारांनी भगवंताचं वर्णन केलंय. एक वल्लभ नावाचा संप्रदाय, त्या वल्लभ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक वल्लभाचार्य, त्या वल्लभाचार्यांनी भगवान परमात्म्याचं वर्णन केलंय की भगवान परमात्मा कसा आहे. ते वर्णन करायला लागले की भगवान परमात्म्याचा एक एक गुण, एक एक अवयव मधुर आहे, मधुर. आणि वर्णन करता 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 एवढं वर्णन झालं, त्यांचं वर्णन करण्याची वाणी कमी पडून गेली. पण भगवान परमात्मा किती मधुर आहेत हे सांगायचं राहून गेलं. म्हणून ते वर्णन करतात. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. अधरम मधुरम वदनम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम. हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरम. वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. जय हो. सर्वांनी टाळी वाजवायची. पॅन्टला बेस दिला दादा. हे रेणूर मधुर, रेणूर मधुर, हा पाणीर मधुर, पादो मधुर, हा नृत्यं मधुरं सहजं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. भगवंताच्या मधुरतेचं वर्णन करतात. भगवंताचं नाचणं सुद्धा मधुर आहे, भगवंताचं हसणं सुद्धा मधुर आहे, भगवंताचं वदन म्हणजे मुख मधुर आहे, भगवंताची प्रत्येक गोष्ट मधुर म्हणजे गोड आहे. व्यासजी वर्णन करतात. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं आणि भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केल्याच्या नंतर व्यासांना समाधान प्राप्त झालं. आणि व्यासांनी जे वर्णन केलं ते 18,000 श्लोकामधून 335 अध्यायांच्या माध्यमामधून 235 अध्यायाच्या माध्यमामधून व्यासांनी वर्णन केलं. आणि वर्णन केलेला ग्रंथ म्हणजे त्या ठिकाणी श्रीमद भागवत हा ग्रंथ निर्माण झाला. व्यासांना समाधान प्राप्त झालं. आता ग्रंथ निर्माण झाला, आता ग्रंथाचं चिंतन आपल्याला करायचंय. ग्रंथाच्या माध्यमामधून भगवंताची कथा ऐकायच्यात, भगवंताबरोबर भगवान परमात्म्याच्या भक्तांच्या सुद्धा कथा आपल्याला श्रवण करायच्यात. परंतु आज नाही, आता उद्याच्या कथेमध्ये आपण हे सर्व श्रवण करणार आहोत. आपल्या कथेचा वेळ या ठिकाणी संपून गेलेला आहे. जवळजवळ 5:30 वाजत आलेले आहेत.
म्हणून आता 5 मिनिटामध्ये भजन होईल आणि 5 मिनिटामध्ये भजन झाल्याच्या नंतर आरती होईल. आता भजनासाठी हे आपले संस्थेतील सगळे मुले, सगळ्या मुलांनी समोर या, या इथे या, पुढे या, या उभं राहायचं सगळ्यांनी, मस्तपैकी आनंद घ्यायचा सगळ्यांनी. कृष्ण गायो रे श्याम गायो रे मन मेरे प्यार तुम कृष्ण गायो रे. जय हो. टाळी वाजवायची सगळ्यांनी. लांब लांब गोल करा, गोल करायचा आहे. कृष्ण गायो गोल करा, गोल. मागचे सगळे या, गोल करा, गोल. मस्त पैकी. प्यार तुम जय हो. हा, टाळी वाजवून जय हो. कृष्ण गायो रे मेरे श्याम गायो रे श्याम गायो रे मेरे नंदलाल गायो रे. कृष्ण गायो रे श्याम गायो रे मन मेरो नंदलाल कृष्ण गायो रे. जय हो. कृष्ण गायो रे श्याम गायो रे मन मेरो नंदलाल कृष्ण गायो रे. जय हो. जय हो. पुरुष मंडळी हा. जय हो. जय हो. वा वा.